आता त्या कोथरूड पायरींच्या साईडनं आपण पुढे आलो. येताना थोडं सांभाळण्याचं कारण पूर्ण अशी ढाला नाही, पूर्ण आपण करपाडीवरनं शिस्तात येतोय, त्यामुळे शिस्तात यायचं. येताना काळजीपूर्वक यायचं आणि पुढे आले की आपल्या लेफ्ट साईडला इथं गुहा आहे. हे दाखवतो, छोटी गुहा आहे. आणि आतमध्ये जायचा प्रयत्न करू नका, कारण कसं आहे, आता थोडंसं खाली बसून दाखव. बारीक चिचोळी आहे पण जास्त लांब नसावी. आणि पुढे एक मोठी गुहा आहे. ही एक गुहा बघितली, छोटीशीच आहे, आतमध्ये जास्त पोकळी नाही, पण यापेक्षा मोठी गुहा. आणि आजचा एंड खूप लांबडा आहे, ती इथनं पुढं आहे. जाताना एकदम शिस्तात जायचं, सांभाळून. आमचे सवंगडी 2 पुढं आहेत, शूट चालू आहे. आणि इथूनच पुढे या त्या कचक्यामध्ये दुसरी गुहा आहे. ती छोटी गुहा बघितली, तिथून करपाडीसनं पुढं आलं, ही सगळ्यात मोठी गुहा. इथं मनुबाई यांनी तपश्चर्या केलेली 1818 मध्ये. त्या तुम्हाला दाखवतो गुहा. नैसर्गिकच आहे पण आतमध्ये खूप खोल आहे. जायचं जास्त प्रयत्न करू नका, आम्ही करतोय पण बाकीच्यांनी करू नये. धाडस जीवावर बेतण्यासारखं पण असू शकतं, कारण बिबट्याचा वावर जास्त आहे, जुन्नर आहे. आता घटना ऐकतच आहात तुम्ही, दररोज एखादा बिबट्या बाहेर पडतोय. आता बिबट्या आला तर आम्ही कुठे जायचं? पण आतमध्ये लईच खोल आहे, पूर्ण त्या या कॉर्नरला आतमध्ये चालले. अजून दिसते का बघा, इथून त्या इथून खाली खणलंय, म्हणजे कोणतरी आत जाण्याचा प्रयत्न केलाय. मग आता हे नेमकं मानवानी खणलंय की जनावरांनी खणलंय माहित नाही. चला इथनं पहिले बाहेर पडू. भागो 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 भागो.